नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजची एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण आता तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. होय मित्रांनो, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ह्यासाठी तब्बल 1,774 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पण आता तुमच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, हा 9वा हप्ता नेमका कधी येणार? तर बघा शेतकरी मित्रांनो, नुकताच 25 मार्च रोजी 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. परंतु हा हप्ता उशीर झाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले होते. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचललं जात आहे आणि त्यामुळेच 8व्या हप्त्यानंतर लगेच 9व्या हप्त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अद्याप सरकारने 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यातच हा 2,000 रुपयाचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार का? तर उत्तर आहे नाही. फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया 9व्या हप्त्यासाठी आवश्यक अटी. तर पहिली अट आहे, तुमची EKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर EKYC पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत. दुसरी अट, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. तिसरी अट, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. चौथी अट, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतर 5वी अट आहे, तुमच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. आणि त्यानंतर आणि शेवटची अट आहे, तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा. तर ह्या सर्व अटी पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. तर आता शेतकरी मित्रांनो, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे कर्जमाफीबाबत. तर राज्य सरकारने कर्जमाफीसाठी परदेशी समिती नेमली आहे. ही समिती 15 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे आणि ह्या अहवालानंतर पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकते. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडत आहेत त्यांना 5 लाखपर्यंत प्रोत्साहन मिळून शकतं. आता सर्वात महत्त्वाचं, कर्जमाफी कधी होणार? तर मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. सध्या सोशल मीडियावरती अनेक चुकीच्या बातम्या फिरत आहेत. पैसे आले, हप्ता जमा झाला, परंतु सत्य काय आहे, अजूनपर्यंत 9वा हप्ता जमा झालेला नाही. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आता लगेच काय करायचं, तुमची EKYC पूर्ण करा, आधार लिंक करा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा, जेणेकरून हप्ता जाहीर होतात पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील. तर 9वा हप्ता एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. 2,000 थेट तुमच्या बँक खात्यात येतील आणि कर्जमाफीसाठी मोठी अपडेट आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.